कोल्हापूर जिल्ह्यात सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. गावागावात बैठका, ठराव, मोर्चेबांधणी, आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. भविष्यातील गोकुळ समोरची आव्हाने, त्यावरील उपाययोजना, भविष्यकालीन ध्येय यावर चकार शब्द कोणी नेता आणि संचालक काढत नाही. उलट राजकीय धुळ्यात कष्टाने उभ्या केलेल्या गोकुळला अप्रत्यक्ष धक्का बसतोय, याकडे राजकीय सोयीनं दुर्लक्ष केलं जातंय. आर्थिक सत्ता केंद्र ताब्यात घेण्यासाठी गोकुळ दूध संघावर आपल्याच पक्षाची आणि गटाची सत्ता आणण्यासाठी मोठा भाऊ, धाकटा भाऊ आणि बाप इथपर्यंत नेत्यांना उपमा देण्यात राजकारणी व्यस्त आहेत. मात्र गोकुळचा खरा बाप असणारा दूध उत्पादक मात्र चांगलाच त्रस्त आहे. नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम. कोल्हापूरकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर, अरे गोकुळ कुणाच्या बाची जहागिरी आहे का? हा प्रश्न फक्त एका वाक्यापुरता मर्यादित नाही, तो सहकाराच्या मूळ उद्देशासाठी संबंधित आहे. गोकुळ दूध संघ हा एखाद्या नेत्याच्या घरातून जन्माला आलेला उद्योग नाही. हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सकाळ संध्याकाळ शेणामुतात घाम गाळून गाई म्हशीचं दूध काढलं, पाऊस ऊन वारा सहन करत दूध संकलन केंद्रावर पोहोचवलं. त्यातून उभा राहिलेला हा सहकारी दूध संघ आहे. गोकुळची प्रत्येक वीट शेतकऱ्याच्या घामाने ओली झाली आहे. म्हणूनच एखादा नेता, संचालक किंवा पदाधिकारी किती मोठा असला तरी तो गोकुळचा विश्वस्त किंवा सेवक असू शकतो, मालक किंवा बाप नाही. आणि गोकुळ कुणाला आंदण म्हणून देखील दिलेला नाही. सहकार चळवळीचं तत्वच वेगळं आहे. इथे प्रत्येक सभासद हा मालक असतो, प्रत्येक दूध उत्पादक हा भागीदार असतो. संचालक मंडळ हे त्या मालकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून येत असतं. प्रतिनिधी हा मालक होऊ शकत नाही आणि मालकाचा बाप तर अजिबात होऊ शकत नाही. आज गोकुळमध्ये सत्ता बदलते, चेहरे बदलतात, पॅनेल बदलतात, पण दूध आणणारा शेतकरी तोच असतो. त्याच्या दुधावर संघ चालतो, त्याच्या विश्वासावर निवडणुका जिंकल्या जातात. गावातल्या त्या शेतकऱ्याला पहाटे 4 वाजता उठून गोट्यात काम करताना पहा. हिवाळ्यात थंडी असो, पावसाळ्यात चिखल असो किंवा उन्हाळ्यात कडक ऊन असो, तो रोज दूध देतो. दूध थांबत नाही म्हणून गोकुळ चालतं. गोकुळ चालतं म्हणून संचालक होतात आणि संचालक होतात म्हणून तुमचं राजकारण होतं. कोल्हापूरच्या सहकाराचा इतिहास पाहिला तर अनेक दिग्गज नेत्यांनी गोकुळला दिशा दिली, विस्तार दिला, बाजारपेठ मिळवून दिली, आधुनिक प्रकल्प उभारले. त्यांचं योगदान कोणी नाकारू शकत नाही, पण योगदान आणि मालकी यात फरक असतो. गोकुळ ज्यांनी स्थापन केला तो वाढवण्यात आणि मोठा करण्यात आयुष्य वेचलं. त्यांनी सहकार चळवळीचा कार्यकर्ता आणि दूध उत्पादकाचा सेवक एवढंच नातं जपलं, पण संघाचे बाप म्हणून कधी दावा केला नाही. शाळा उभारणारा शिक्षक शाळेचा बाप होत नाही. रुग्णालय उभा करणारा डॉक्टर रुग्णांचा बाप होत नाही. तसंच दूध संघ वाढवणारा नेता गोकुळचा बाप होत नाही, तो एक जबाबदार विश्वस्त असतो. आज गोकुळच्या निवडणुकीत नेते स्वतःला किंवा आपल्या गटाला गोकुळचा तारणहार म्हणून सादर करत आहेत. पण सभासदांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, नेते 5 वर्षासाठी येतात, संचालक बदलतात, सत्तेची समीकरणं बदलतात, पण शेतकरी कायम असतो. यामुळे गोकुळचा खरा बाप कोण हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. गोकुळच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांनी तळं राखलं त्यांनी पाणी चाकलं, कोणी कमी तर कोणी अधिक. आज गरज व्यक्तिपूजेची नाही तर संस्थापूजेची आहे. एखाद्या व्यक्तीभोवती सहकार फिरू लागला की सहकाराचं रूपांतर खाजगी साम्राज्यात होण्याचा धोका निर्माण होतो. सहकारी संस्था व्यक्तीपेक्षा मोठी असते. कोल्हापूरकरांच्या भाषेत शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, गोकुळ कुणाच्या बाचं नाही. गोकुळ त्या प्रत्येक दूध उत्पादकाचा आहे, ज्याच्या घामाच्या थेंबातून या संस्थेला रोज नवं बळ मिळतं. निवडणुका येतील, जातील, नेते बदलतील, घोषणा बदलतील, पण गोकुळचा खरा चेहरा बदलू नये. कारण गोकुळची ओळख एखाद्या राजकारणामुळे नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आहे. दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, गोकुळ दूध संघाचे कर्मचारी, वाहतूकदार,
पुरवठादार, ग्राहक असे सर्वच घटक गोकुळच्या यशातील भागीदार आहेत. शेणामुतात राबणारे लाखो शेतकरी आणि माता भगिनी हेच खरे गोकुळचे मायबाप आहेत.